सारस तालवे जुळशी वकृपे रूपले अंबुदाची रसोती रे गुंचे पाय रे सोने काय ओळी बागोळी विशेष ओम ज्ञानेश्वर करुणाकरा दया पंचांग लागून पाहुणं रक्त प्रसंगी कर्तव्य सेवेसाठी निवडलेला अभंग संत सम्राट विश्ववंदन महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू गायकाचे मूर्तिमंत पंकज असताना जगद्गुरु तुकोबाराय शिवाचे जगद्गुरु यांचा हा 6 चरणाचा अभंग असून या अभंगातून तुकोबाराय नामचिंतनाची सुलभता आणि सफलता सांगितली. अभंगावर बोलण्यापूर्वी आपला परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या या श्री क्षेत्र पाचोरा आठवडे बाजारामध्ये हनुमान मंदिरामध्ये एकादशी निमित्त एकादशी चालू आहे. इकडे मध्ये तिकडे शुद्ध आहे. सर्व 12 महिन्याच्या 24 एकादशी चालू आहे. सर्व आपली आत्मनिष्ठ मंडळी आहे. सर्व माझ्या पुरेशा माता मावळ्या सर्व माझ्या एकदम जवळच्या नाते भास्कर माझा संस्था आमच्या काकांचे सकाळचे स्थान काका झेंडे राहून आहे. कारण का आता सध्या मामा शेजारचे डिमांड होतं. 65 डिमांड होतं. तुम्ही एक गावाला फिरायचो लोक म्हणायचं मला एखादी मुलगा पाऊल पडत तरी आपल्याकडे मुलगी आहे. ते कसं राहिलं मला तुला गावात फिरतो ना चांगली आहे आमचे काका सीतारामच्या सगळ्या पाहिजे बोलून तात्या मोठा खडल्या ऐकू नाही का शांत समजा. तर आजचं हे जे कीर्तन आहे एकादशी निमित्ताने कीर्तन आहे. सर्व आमची परिचय मिळले बरं का. आमच्या ते दादा घंटे दादा सर्व आमचे कीर्तन असतं सुंदर आहे सर. आता आजची जी एकादशी कोणती बरं का पत्रिकेमध्ये काय छापले तुम्ही वर्धेला बरं श्रेष्ठला एकादशी आमची पुत्रदा होती नाशिक गेली एकादशी 24 किती वर्धे इतके शुद्ध आहे. पैकी 10 एकादशा मुख्य आहे. याच्यामध्ये पापमोचन एकादशी आशांकुश एकादशी अमला एकादशी अमीन एकादशी आहे. त्याचप्रमाणे पुत्रदा एकादशी आजची षटतीला एकादशी त्यानंतर तुमची सजला एकादशी त्यानंतर निर्जला एकादशी त्यानंतर फलाहारी एकादशी. फराळाचा कुठे उल्लेख नाही बघा. फराळाचा कुठेही फुलांमध्ये उल्लेख नाही. आता पापमोचन एकादशी म्हणजे काय पाप निवृत्त करता जे व्रत केलं जातं त्याला पाप मोचन एकादशी म्हणतात. तर आपण सर्व एकादशी जर करत आलो तर वेगळी पाप मोचन करणं असं सांगायचं काही काम. आमचे गुरुवारी मारुती महाराज पुरेकर सांगायचे आम्हाला आनंदी श्रोतेमध्ये 9वा 12वा 15वा अध्याय कंपल्सरी. मग 4थ्या वर्षाला पूर्ण ज्ञानेश्वरी मारुती बापुरेकर काय सांगायचे ज्याची ज्ञानेश्वरी पाडे त्याला 9वा 12वा 15वा अध्याय पाठ करायला सांगायचे करेल का. तसं तो सर्व एकादशी धरतो. आता पाप मोचन म्हणजे काय 3 प्रकारचे पाप आहे. पाप आणि ताप हो 3 प्रकारचे ताप आहेत. जर तुम्हाला हे ताप जावे लागत असतील
ताप म्हणजे थंडीत आपले बरं का. हो. वशोन शेती पाप जाय त्रिवत ताप. तुका म्हणे जाते पाप दर्शन विश्रांती. त्रिवत तापाची झाली बरोबर झाली बरोबर झाली बरोबर. तापाची झाली बरोबर झाली बरोबर झाली बरोबर. लेखिल्या चरणा वैष्णवांचे. कोणाचं? वैष्णवांचे. वैष्णव तो जया अवघी देवा बरी माया. त्याच्यामध्ये आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप आणि आदिदैविक ताप एवढं सांगायला आपल्याला वेळ होतो. त्याच्याकडून पुढे झालं ही झाली पापमोची. त्यानंतरची आम्हाला एकादशी. आम्हाला म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये जो मल आहे, मल म्हणजे साबुलावून तुझं बरं का. मल म्हणजे पाप. कारण का आपल्या ठिकाणी 3 प्रकारचं आवरण आहे. मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे पाप, विक्षेप म्हणजे चंचलता, आवरण म्हणजे अज्ञान. हे समजते तुम्हाला? हो. हे तिन्ही पण जातात कशामुळे? आम्हाला एकादशीमुळे. त्यानंतरची तुमची एकादशी आली पाशांकुश एकादशी. पाश आणि आशा. शास्त्रामध्ये सप्तपाश सांगितले किती? अनेक प्रकारचे पाश आहे. आशा पाश आहे, उपाश आहे, संसार पाश आहे, भूतबाधाचा पाप आहे. भूतबाधा आपण काय म्हणतो? म्हणजे भूतबाधा येणे. आपण भूतबाधा कशाला म्हणतो? पिशाच वगैरे ते का ते नाही करायचे. भूतबाधा म्हणजे भूतकाळात उभा होता. आता एका ठिकाणी कीर्तनाला गेलो म्हणजे बाबा यांना मात्र आहे ना जेव्हा पण करायला सांगतो आपल्याला रडते. म्हणजे ते जेवायला पडलं काय असं म्हणतं की पहिले आम्ही काही पेट नाही कावला पडेल याला काय म्हणतात? भूतबाधा. आता तर पेटलं गावाचं सुटलं काय का याला भूतबाधा म्हणतात. म्हणजे कसं झालं? आशा आणि पाश. सप्तपाश आहे पण आशा नावाची अशी काही साखळी आहे जिने बांधलेले धावतात. बांधलेले धावतात आणि न बांधलेले पडून राहतात. हो. संस्कृतमध्ये सुभाषित आहे. आशा मनुष्यानं काश्चित राष्ट्रीय शुल्कला ये प्रता प्रतावंते मुक्तास दस्ते पन्नवर. हो. आशे फळे बांधिले मनुष्य आशावादी जीवन जगत असतो. ज्याचे जवळ 100 रुपये ना त्याला काय वाटतं? आभार केला जातो. आभाराला काय वाटतं? 10,000, 1,00,000, 10,00,000, कोटी खर्वपर्यंत खर्व करणं. पण आहे त्यात समाधान मानणं याच्यापेक्षा जगामध्ये श्रीमंत कोणी नाही. समाधान हे सुख आहे. जगातला सर्वात 1 नंबर श्रीमंत कोण असेल तर तो लक्ष्मी मित्तल. कोण आहे? कोण आहे? लक्ष्मी मित्तल. पण त्याच्यासारखा करंट पाहिजे. कारण की त्याला 2 इंजेक्शन 4 गोळ्या घेतल्याशिवाय झोप लागत. आपल्या सकाळी उठायला काय मग उठावा 8 वाजता काय चला आपल्याकडे कसे आपल्या भारतातले पहा एकदम वयामानाचे पण आणि लांबमध्ये मुकेश अंबानी त्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे. प्रत्येक शहर गावाला त्यांचे पेट्रोल पंप आहे. लोकांनी आपल्याकडे आकर्षित व्हावं म्हणून प्रत्येक पेट्रोल पंपवर थंड पाणी
संग्राम पाठवून त्या दोघांच्या पोटामध्ये इतक्या केस चालू त्यांना रात्रात झोपू द्या काय कामची लेकराकडे 4-4 गोळा धरून आपला शिरण्याला शिरण्यासारखा 50 फुटलेले एकदम मोठे कशासाठी म्हणतोय कशासाठी म्हणतो मी आशा 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 आणि पाशा 7 प्रकारचे पाश आहेत आता तुम्ही सुद्धा आशावादी जीवन जगतात बोल आशा कोणाची पूर्ण झाली का सर्व पुढे चांगलं होईल पुढे चांगलं होईल पुढे चांगलं होईल यंदा घरी बसे बोला आलं घरी बसे बोला आलं घरी बसे मुली जात संजना गौऱ्याच्या सर्व सुखाची आशा जन्म जगाला कसो यंदाचा दिशा श्रीनं पावाला नाटाचे आभार मालिकेमध्ये कशाचे नाटाचे 4 चरणाचे 1 चरण असे 6 चरण आम्हाला 3ऱ्या वर्षाला साधणार संपूर्ण पंचदशी संपूर्ण ज्ञानशी 6 महिने विठ्ठलबा घडे 6 महिने बरोबर 500 रुपये आमचं काम असं होतं शेवटचं टोक द्यायचे हो समजा उपाय केले संतजरी माझी अलंकारिली वाली ते लावली केलं नाही तुका चरणी लोळत असेल गुलेबा काय विचारશે तुका चरणी लोळत असे आभंग पूर्ण काय सर्व कृष्णात म्हणत या तोपर्यंत तेव्हा ते सापडायचं जेवढं सोपं आहे का लुटेल वाटत मजा आहे रात्री कीर्तन कुठं होतं सोमपूरला कुठे सोमपूर कुठे सटाणापासून वरती 6 किलोमीटर सोमपूर आणि कसं आवडून काय मला माहिती आहे विषय नाही निर्णता दिशाशीला नाटाच्या अभंगामध्ये एक अभंग पूर्वी तेल काढायला गाणे असे गाणे तेल काढायला गाणे तेले काय करायचं त्या बैलाने दिवसभर न हाताळता चालवा म्हणून त्याच्या पुढे असे करून त्याच्या पुढे असे लोन करते करायचं त्या बैलाला असं वाटायचं एवढं 2-4 पाऊस चालून गेलो त्याची पेंडी झाली पण तुझा सतत पुढे सरकायचा तशी तशी पेंडी पुढे सरकायची होईल गाण्याचं बरं का झुलपेले कामा बांधून डोळे चाली किती पोणाकडे माझे जोडी आड येणे पुढे दुःखे आळंबडे भूक पुढे नाकाच्या याला आपले पाश आणि आशा जर संपाश असतील गेले आशापाश संतांच्या दर्शनाने आशापात जातात भगवंताच्या नामचंद्राने आशापात जातात तुमच्या आश आणि पाश जावे म्हणून पाशांकुशा एकादशी त्यानंतर तुमची कोणती एकादशी कामिनी एकादशी
कामिनी एकादशी म्हणजे काय बरं? तुमच्याकडे काही कामं नाही. सत्यनारायण, मानता, वारी हे जर मी केलं, पुत्र जर मला झाला तर मी तुम्हाला पिढ होईल, असं होईल, तसं मी त्याला कामना म्हणजे कामिनी एकादशी म्हणतो. एका म्हातारीने देवाला विनंती केलं, देवा मला नातू दे म्हणून. चालेल म्हणतात, का असतो भगवान शंकर भोळा देव. म्हातारीने काय केलं मग? शंकराला असे केळे दिलेलं त्याला समजा माझ्याकडे भगवान कृष्णाने काय केलं मग? नातू कसा दिला? बारीक बारीक हात पाय येऊन द्यायला त्याला एवढं डोकं म्हणजे तेव्हा माझ्यावर तो अन्याय केला. मला काय अन्याय केला? असं करू तू केळं कशी दिली होते? विनोद दृष्टांत पटवून देण्यासाठी सांगितलं असतो. कामिनी म्हणजे आपले जे कामगार नाही त्याच्यातून आपण मुक्त व्हावं. आता शास्त्रामध्ये काही कर्म सांगितले, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म. नित्य कर्म म्हणजे काय? आपण देवपूजा करतो, हरिपाठ करतो, आरती करतो, हो सेवा करतो, हे नित्य कर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे काय? पंढरपूरची वारी, आनंदीची वारी, देऊळची वारी, आकाशी दिवाळी, दसरा, हे नैमित्तिक कर्म. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म. आपण जे काही पाप केलं असेल त्याच्यातून आपण निवृत्त व्हावं म्हणून प्रायश्चित्त कर्म शास्त्रामध्ये सांगितले. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात, सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नवश्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे, निनटनाचे, नाशिले व्यवसाय, प्रायश्चित्तांचे, जे नामचले पापाचे ऐशे केले, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे. यमतमाव कडानी कीर्ते कायावरून उठवली, यमलोकीची कोणतरी राहते आली. यमू म्हणजे काय नमावे, दमू म्हणजे कौलाचे तमावे, आणि तीर्थ म्हणजे काय खावे. दोष औषध असेल कशाची ताकद आहे? लोकचिंतनाची. बघा काय सवय सुनी समजते ना. याला प्रायश्चित्त कर्म म्हटलेलं आहे. त्यानंतरची जी एकादशी, पुत्रदा एकादशी, मागच्या वेळेस गेली. मागची कशाला म्हणतात पुत्रदा एकादशी? ज्याला संतती होत नसेल, ज्याला एखाद्या मौलीला होत नाही, काही दैव कोप असतो, काही मागील जन्माचं कर्म असतं, पाप असतं, मग त्याच्यातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल पुत्रदा एकादशी. आता तुम्ही बरेच इथे परमार्थ लोक कोणती भरायला ऐकणार आहे, काही हुशार बाबा जोने विजयकरित आमच्या जुनेदार दिंडीतले. आता पुत्रदा एकादशी कोणी केली सांगा बरं? रामायणाचा विषय आहे, सोपं आहे. दशरथ राजाने पुत्र कान्याशी यज्ञशाळा केला ना, त्या दिवशी पुत्रदा एकादशी. त्याच्यातून फळ निघालं. कोणाला कोणता बाकीला रागिनी जळपिला, अंजनी शिबिला, तो काय आपल्या विषय नाही. पुत्र प्राप्त करताची एकादशी केली जाते, त्याला पुत्रदा एकादशी म्हणतात. त्यानंतर आता आजची जी एकादशी, षटतिला एकादशी. पण ते परतीला नाही बरं, पत्रिकेमध्ये परतीला आहे म्हणजे परतीचा प्रवास येऊ नका म्हणजे घातलं. षटतिला म्हणजे काय? जे षडविकार आहे, ज्यांना षडरूप म्हटलेलं आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, किती झाले? 6. याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल, यांची जर योजना संपवायची असेल तर षटतिला आजची एकादशी. हो, भगवान तिसऱ्या अध्यायामध्ये सांगतात की त्याच्या अर्जुनाचा प्रश्न आहे, अरे देवा तू सांगतो मला गीता, तू सांगतो येत नाही. मी मनुला सांगितलं, गोस्वाला सांगितलं, सूर्यदेवाला सांगितलं, चंद्रदेवाला सांगितलं, बरंच सांगितलं, पण तरी एवढं सांगून का आपण लोक पाप करतात? ज्यांना पाप काय पुण्य काय करत नाही त्यांचा विषय सोडून द्या. पशु काय पाप पुण्य उत्तम मध्यम भोगवते, काही उपजताची माती, आंधळे पहिले होती पांगळ म्हणजे नाटाचे आलो.
पाप पुण्य करत नाही. इतर 84 लक्ष वेळी एक सोडून करत नाही त्यांना पाप पुण्य. पण ज्यांना चांगलं करतो कंबर बांधणारे, फेटा बांधणारे, मठ बांधणारे, चांगलं करता म्हणते. कारण ते गौरवने त्यांना त्याच्याकडे आवडली होतात. आपल्याला गौरवने आवडतात. मला म्हणायचं काय सांगत आता काय प्रयत्न पापम चरित पुरुषा अनिच्छन आश्रय बलात् येऊन नियोजिता. भगवान काय म्हणतात अर्जुन म्हणतो जेव्हा काम लोक पाप करतात आता काय प्रयत्न पापम चरित पुरुषा अनिच्छन आश्रय. इच्छा नसताना सुद्धा का पाप करतात तरी तेव्हा हे शरीर कैशी ज्ञानांची स्मृती भरोशे मार्ग सांगून येणाऱ्याची चालत आहे. बरं हा पुरुषा हा पिझा आहे. तुम्ही धान्यामध्ये पाठ करायचे ते पण उठण्याचे. एक आमच्या मनाच्या काल काम झालं त्यामध्ये माझ्या उठण्या राहायचा आपण उठणं सगळं असं पीक खाली पडायचं. हे कोण करतं ज्याला डोळे आहे त्याला कळतं. आंधळ्याला कळत. भगवान काय म्हणतात पिझा आणि भुसा अंधा निवडून नेण्याचा इशा नावे देखणं नाही कसं बरं का भगवान निकटदारे आहे ना. तुम्ही भगवान म्हणायचे कामयेश क्रोधयेश प्रचोदन सुभ्रा महाशनो महापात्मा. अरे याला काम आहे, याला क्रोध आहे, याला लोभ आहे, याला मद आहे, याला मत्सर आहे, याला अहंकार आहे. हे ज्ञान नदीचे भूषण विषय करीचे वाघ भजन मार्गेचे मांग मार करी. तरी हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साधन नाही. हे कृतांगाच्या काही माने जाते. कामाची पोतबार याने लागले भगवान गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये आलो ना. 17वा अध्याय तिने नरकाचे द्वार कोण काम क्रोध लोभ त्रिवेदान नरकश्यतम द्वार नाशनात्मना तस्मात एकत्रम त्याच्या म्हणतो यांचा त्याग कर यांचा त्याग कर. योग धरू नको अजिबात कामुक असल्या ठेवू नको. भोग भोगू नको. काम क्रोध लोभ हीच थोड माझल्याशिवाय रजगुणाचे होते. आज रजगुण आहे 17 प्रकारचे 17 तीर्थम सांगितले शारीरिक वाचन मानसिक मोठा विषय. हे 6 विकार झाल्याशी आजची षष्ठीला एकादशी त्यानंतरची सजला एकादशी फक्त पाणी पिऊन विनोद करायचे. कोणी केलं भागवतामध्ये कथा आली. अंबरीश राजा दुर्वासृषीला आमंत्रण दिलं. नदीवराम म्हणायला गेले यायला उशीर झाला. म्हणजे गुरु येत ना पाणी पिऊन काय ना व्रत केलं तरी चालतं. दुर्वासाला त्यांना राग आला. म्हणजे माझ्या याच्या अगोदर व्रत केलं. एखाद्या कीर्तनकाराचं नाव एखाद्या सत्याच्या पत्रिकेमध्ये लग्नाच्या पत्रिकेमध्ये 3रा नंबर तर टाकला ना. येणार लग्नाला 3रा नंबर माझा पहिला नंबर टाकायला पाहिजे. एकेका घालणारी पत्रिका छापली पाहिजे सर्वांना लावलं. एकाला खुश उठून घेतो काय सर्वांना बोलावलं मला हे जे षटविकार आहे काम क्रोध लोभ मत्सर अहंकार हे जावे म्हणून आजची शेवटला सजला दुर्वासाने त्यांना राग आला. त्यांनी एक का सुपडला जमिनीवर आपडला. भागवतामध्ये चिंतन फार सुंदर. मग कृत्या तयार झाले राक्षस यांच्या मागे लागले अंबरीश मागे. भगवंताने काय केलं सदस्य सोडले. दुर्वास पातळा चढावा यावेळी सुदर्शन त्या श्री झाली सजला. निर्जला म्हणजे पाणी सुद्धा प्यायचं चोरकी सुद्धा घ्यायची ते तेवढं काही सोपं.
फलाहारी फलाहार करायचा किती 1,000 सफरच्या 1 डझन केळे 1 किलो पेरू अर्धा किलो डाळिंब 2 किलो जाम काय म्हणतात सीताफळ चिक्कू 1 किलो माळफेडे अर्धा किलो बर्फी 500 सफरचंद केळे वेफर गेले सांगितलं एखादं फळ खायचं सांगितलं फलाहारी त्याच्यामध्ये फलाहारी फळाचा आपण दोष काय झाला राळ फळाचं कुठे आता एका ठिकाणी आम्ही सप्त्याला होतो मार्केट बसले फराळाचा फराळ एवढ्याला शब्द आहे एवढ्याला बघा वेपर तुपात चुरा सफरचंद जेव्हा लोकांचे पंक्ती पुढे ताटापुढे खाल्ले पेट गजर प्रत्येकाच्या ताटापुढे एवढं आठवड्यांची उभा कशाची पेट गजूर म्हणून कारण की याची पहिले पेट पण झालेली असते मग काय करतो खूप खजूर पेट लावली मग त्याचं नाव वरली खजूर आहे पेट गजूर का पडलं एवढं लाटणे पडतं ते पेट म्हणून त्याचं नाव पेट गजूर आहे फराळाच्या दिवशी एकादशी कार्य न करशी तुझा काय तुझा जीव जातो एकादशी फराळाच्या विषयी घरी थोडे तुझं घरी होती उजागरे रावणा सीता शिकार सुईचा कारणे मानी बिलजन हरिकथा पूजन वैष्णव रे जग मारे चांगला तास आहे का त्याच्याला करतो त्याच्यातलं करतो बरं आम्ही आरोग्य शिकायचो ना महाराष्ट्रात प्रसिद्ध टिपकार पांडव नावती त्यांच्या जोडीला आबापासून शांपती जोडायची त्यांनी इकडून बोललं त्यांनी तिकडून प्रमाण तिकडून बोललं तिकडून प्रमाण आपल्याकडे दादा प्रमाण दिलेलं एका टप्प्याचं झाला दादा एकदा काय झालं मंदिर माझी टिकटन आलं बघा गणपतीत आहे माझ्या गणितल्या बायकांना माझी बायक होती त्यांच्यामध्ये मी करून कीर्तन कशाचं कीर्तन चांगलं आहे पण त्यांनी बाय अशा सगळं म्हणे या काळाचं माझं ठोक्या मोठ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध कीर्तन करून घरी नांदून मला पडाय हे दृष्टांतच आहे एक म्हणजे शास्त्रीय संगीत विशारद पंडित पण शास्त्रीय संगीत विशारद पंडित पहिले भीमसेन जोशी होते बघा आता रशीद खान जेव्हा भीमसेन जोशी होते तेव्हा सुद्धा रशीद खान वरचढ होता
म्हणजे आपण बाम लोकांनी भीमसेन जोशी महाराज तोपर्यंत रशीद काढल्यामुळे डोकंच काढू दिलं बामाला कॅश काढला लढत काढतो शास्त्रीय संगीत पंडित होता ना तर स्टेशनवरून एका गावामध्ये झालं गाव जवळ होतं रस्त्याने चालला तो एक विहीर होती आजूबाजूचे सर्व ठिकाणी लोक जळले विहिरीवर 4-10 महिने पहिले खाता फिता राहिले त्या अर्धा शेती काम करायला शास्त्रीय संगीत विषयात पंडित याच्या काळामध्ये शबनमची नोटिस होईल याच्यासोबत मला काय 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 कामगिरी काय करतो काय धंदा बिंदा काय काय नाही म्हणे मी शास्त्रीय संगीत विचारायचे असे म्हणजे तर काय राहतं म्हणे त्याने कोणी टी व्ही राहतं म्हणजे तेच का तुम्ही म्हणजे त्याला काय करावं लागतं मग त्याला मग पहिले संगीत विसरावं लागतं म्हणे त्याला प्रथमा मध्यमा उपांतर विसरत हे 4 परीक्षा त्याला लागतं म्हणजे 4 वर्ष त्यांचा अलंकारला 4 वर्ष मग त्याच्या पुढे 4 वर्ष झाले की 12 वर्षांनी माणूस पंडित होतो असे म्हणजे त्याला कसं असतं ते म्हणजे त्याला आरोह शुद्ध कोमल रसोदीर्घ वादी संवादी लक्षंगीत सरगमगीत हो हे त्याच्यामध्ये ताना पंड्या हे शिकवला म्हणजे आता तो शास्त्रीय संगीत विषयावर पंडित होता आता त्याला माहिती होतं समोर बेटा पहिले बसला म्हणजे त्यातली गोष्टी बरं आटली मग तो काय म्हणा आणि आता याला त्याच्यातलं काही ज्ञान नाही मग तो म्हणजे का हो आम्हाला एक रागाचं काय म्हणतं ते गाऊन दाखवा ना त्याच्यात सुरुवात केली मग कारण की हे जे गायक लोक आहे ना डायरेक्ट राग असं तानापट्ट्या मारत नाही पहिले त्या आवाजाची शेडिंग करतात मग त्याने सुरुवात केली माधवा रंगामध्ये त्याने सुरुवात केली आला रंगामध्ये आता कसं राहतं मग रंगदेवता राहते एकदा का रंग भरला माणूस पाहतो आपण किती उंच म्हणतोय का खाली म्हणतोय पकवलेले हाताला तरी पडून जातं एवढ्यामध्ये सोपं नाही आहे तुम्ही वाटत होते आज खायला काय सध्या करायला पण त्यांना विचारतो तुम्ही आम्ही सकाळी 3 वाजता उठून आळंदीला ब्रह्ममुहूर्तामध्ये 3 ते 6 दिवस करायचे तुमचे किती राग झाले याला महत्व नाही तुमचा रियाज किती आहे याला महत्व आता तो शास्त्रीय संगीत विशारद पंडित होता त्याने लावलं ताना ताना जो रंगात आला का नाही आजूबाजून पण टोरक्या खेचड्या चालू राज काय करायला लागणार चांगलं नाही काहीतरी बाहेर म्हणे मग काय कर म्हणे नाही का म्हणे बरोबर म्हणे आमच्या म्हशीने गावाला म्हशीने माझ्याकडे एका म्हशीने चांगले टोकलं बरं मक्याच्या कणसं काढल्या म्हणे आणि तिथं फुगली आणि तो तंगड्या झटका लागली म्हणते ती सुद्धा असं करायला तो काय केलं म्हणजे मी 2 येळा कपाडात आणि 2 पिठल्या कपाड्यात नाही तिथे ते येळाचं नाव टाकलं पिशेकडून जो पहिला लोक पंडित ठेवले आता तर शास्त्रीय संगीत विचारत पंडित होता आता मला एकच सांगायचं आहे या झाल्या तुमची एकादशी आता येतो मी आपण गाव बरं का बरं काय म्हणताय एकादशी एकादशीचा छंद पाहिजे बरं का आता कोणाला काही छंद कोणाला काही छंद कोणाला काही छंद बहुता छंदाचे बहु अशाचे आहे कोणाकोणाला भारी भारी कपडे घालण्याचा छंद कोणाला पेटी वाढण्याचा छंद कोणाकोणाला छंद कोणाकोणाला नवीन नवीन कपडे घालायचा
इतके कपडे इतके कपडे इतके कपडे. कारण काय आहे, आजकालचा जो जमाना आहे ना, वेशन फॅशन आणि शासन याच्यामध्ये इतका निरर्थक पैसा जातोय. आता या बाया ना, यांच्या शोकेसमध्ये ठेवण्याच्या साड्या वेगळ्या, दूरवर टाकण्याच्या घरातल्या वेगळ्या, नेसायच्या वेगळ्या. बाबासाहेब एवढे दृष्टांत सांगायचे बरं. एक जण गेला म्हणे दुकानावर, तेव्हा म्हणे एक साडी, आणि तो तिकडून असा पडता झाला, कारण एवढं कापड पडतोय. आता म्हणे माझ्या बाईला 5 मिनिटात फॅशन बदलायची सवय म्हणे. जर लेट झालं फॅशन बदलली आपली बघा म्हणे दुकानावर. फॅशन बरं कसं आहे, लग्नाला गेले 151 टाकले तरी साडी, 200 टाकले तरी साडी. मी तो 50 रुपयाला साडी काल सोडाली, याची साडी घाल. आपण पण मरण धरले म्हणा परस्पर या माय कधी येते ते साडी निशिला. त्याला काला असला की चला मग काल्याचा परस होतं घेऊन आणि त्याचं दर्शन ठेवले. नाना माझ्या भास्कर मला यांचे पेट दे, सोनाला घराचे पेट दे, आणि येऊन बाईला भेटलो याला माय कशी येतं ते निशिला साडी. आम्ही बाई पाहिजे होत त्या चौकडे कोट्या घातल्या, आल्या 2 कोट्या पडले साडीने. वेशन फॅशन शासन बरं का. वेशन आपल्या पिढी पेल्यापासून काही फायदा आहे का? एका गाण्यातून फायदा आहे का? गांजातून पण काही फायदा आहे का? दारूतून काही फायदा आहे का? वेशन फॅशन शासन. आता शासन म्हणजे हे पोलीस लोक, वकील लोक, जजचे लोक, हे गॅंगवार वगैरे, याच्यामध्ये GST वगैरे किती पैसा जातो, किती नुकसान आहे शेतकऱ्यांचं. हो आता या लाडक्या बहिणीचे तसंच मतदान काय बहिणी किती आहे तिला महाराष्ट्रभर भाऊ 300. प्रत्येक ऑर्डर तिला 500 रुपये. 2 ऑर्डर किती आहे ना 500 रुपये. बहिणी महाराष्ट्रभर 3 ऑर्डर 500 येणार. आणि GST मध्ये तुम्ही करोडो लुटे राहणार. शेतकऱ्यांना कापूस दुसरं जाणार, बाजरी भावली, तोडले भावली, मकाल भावली, सोयाबीनले भावली. पावडर दुकानदार पावडर इडली बेलने का मारले ना, शेतकरी मारी पावडर पीक आत्महत्या करावी. आता महाराष्ट्रात प्रसिद्ध कीर्तनकार होऊन गेले कोण? जगन्नाथ महाराज पवार. त्यांना अण्णा म्हणायचे. वेदांत वाचस्पती आचार्य काव्य करत एवढ्या पाहिजे. ते आनंदीला शिकत असताना जोगमारा सत्या शोधशिकत त्याचं कलशास 1 नंबर विद्वान. त्यांना वाजवायला एकनाथ गोष्ट राहायची. वेदमंदा सुबंध सोडले. जगन्नाथ महाराज पवार म्हणे संगमनेर, गारगाव, वैजापूर, आपल्या या कोपरगाव या परिसरातल्या लोकांनी बिड्या एकूण बंगले बांधले. आणि नाशिक, पुणे, मुंबईच्या लोकांनी बिड्या फुकून बंगले विकले म्हणजे. वेशन फॅशन शासन. मला काय म्हणायचंय, हो एकादशीचा छंद आहे, 15व्या दिवशी एकादशी. तुम्ही जर सर्व एकादशी करत असाल, एक एकादशी कोणते करण्याचं काम त्याच्यामध्ये सर्व आलं. मी जो आपण घेतलाय ना, नाम संकीर्तन, साधन पुरुष होते, गळकेले पापे, निर्माण तरीचे. आता आम्ही काय समजायला म्हणजे अभंगाला सुरुवात झाली. आता इथून पुढे 2 तास तयारी आहे ना, कारण की आज एकादशी 12 वाजेपर्यंत चालणार तरी एकादशी लागू पडत बघा. कारण का एकादशी अन्नपान जे नर करते भूषण स्वानिष्ठे समान अधर्म सर्व जाणा वेगळे. एकादशीला जे अन्न खातात ते कुत्र्याची निष्ठा सेवन करतात. एकादशीच्या दिवशी पती पत्नीने सुद्धा संबंध करायचे नाही. कारण का शेष बाज विलास भोग करिता कामिनीचा संग त्याशी गळे क्षयरोग अधम चढ जाणा जातो. मग ये मी विचारतो मग तिथे येऊन काय विचारतो या, अरे एकादशी करत होता का? आनंद पंढरपूरची वारी करत होता का? हो. आणि आता नाही खरं कोण सोडवले तुझं तेथे. मग मारिती जोडीती निष्ठूर यमाची किंकर भूसा. जोडीती म्हणजे काय? जसे आपण तोडत असतो ना, तर काय म्हणतात जोडीती. ओढाळ डोळे कोणाचं तरी येतं, आपण करून चाललं जातं बगीचा चाललं जातं. तो म्हणजे जर एकूण सापडून द्यायला प्रोग्रेस काढतो झाला पण सापडले येते. तो काय मग हायरेपाट मिळेल का? हायरेपाट मिळेल का?
नाही चाले नासू करुणा नाही त्रायमाशी करुणा बाहेर काढता पुढे प्राण्या ओढाण सापडे जैसे धन्या सोर यातना देवीची पुस्तक कशा सास येतो तुम्हाला ताई होत काय झालं का शांत बसा मग प्रश्न विचारतो आता नामचिंतन प्रापक आहे अभंगावर थोडं प्रत्येकाला या धावत्या योगामध्ये सोप्या साधनाने मोठा अवतार कसा होईल सर्वांचा कल आहे. शेतकऱ्याला विचारा उत्तम प्रकारची वाढली पाहिजे कमी पावसामध्ये येणार पाहिजे फवारा मटेरियल अजिबात नको लागायला पाहिजे उत्पादन तर भरपूर यायला पाहिजे साधन सोपं फळून प्रवास करणारा प्रवासी बसकराचा डबा पाहिजे एअर कंडिशनर पाहिजे खिडकीवर बसायला जागा पाहिजे अख्खा महाराष्ट्र फिरायला पाहिजे तिकीट 1 रुपये लागायला नको पाहिजे प्रवासी व्यापाऱ्याला विचारा व्यापाऱ्याला म्हैस पाहिजे गरीब पाहिजे दिवस शेंगाचे पाहिजे दिवसभर दुसऱ्याच्या बांधावर चरणारी पाहिजे भरपूर तूप देणारी पाहिजे पण आमच्या बांधावर चरणारी नको पाहिजे साधन सोपं फरमन तसं परमार्थामध्ये प्रवास करणारा प्रवासी परमार्थामध्ये आडर आणि भरले लोक आड मार्गाने धावतोय त्यांना योग्य रस्त्यात दिसत नाही अर्थलोपलापुराने नाश केला शब्दज्ञाने विषय लोभी म्हणे साधने बुडविले काय करा सोपे वर्मामा सांगितलेले संकेत ताड दिंडी देवणी आधी नाचा उद्धाराचे अनेक मार्ग शास्त्रामध्ये सांगितले 4 मार्ग मुक्त सांगितले कारण का कलियुगामध्ये बाकीच्या मार्गाने झाला टिभी क्षयरोग वाटा झाल्या क्षीण कली नगडी साधन उचित विधी विधान न कडे सर्वदा वाक्यपंत सोपा पुण्यनामगी या पापा गेले जाणे खेपा गेले चेके खंड म्हणून काय करा ज्ञान मार्ग आहे कर्म मार्ग आहे योग मार्ग आहे भक्ती मार्ग ज्ञान मार्ग सूक्ष्म आहे कर्म मार्ग दुस्तर आहे योग मार्ग कठीण आहे आणि भक्तिपंत हो सोपा आता ज्ञान मार्गाचा अधिकार करून त्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून आपल्या शरीरातील मल विक्षेप 2 दोष घालवले व आवरण दोषाने जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञान मार्गाचा आहे ज्याने या जन्मी किंवा मागच्या जन्मी निष्काम परमार्थ करून आपल्या शरीरातील पाप घालवलं ज्याच्या ठिकाणी फक्त आज्ञान बाकी तो कोण आहे ज्ञान मार्गाचा आहे नंबर 2 ऐश्वर्यादी कार्यकारणे ज्ञानयोग प्रकट करणे केले मज निधान साधले मज पावले साहित्यता मोक्ष प्राप्त करायचा असेल नामचिंतन नंबर 2 कर्म मार्ग अर्जुनाला कळवले कोणाला ज्याच्या रथावर जगाचा बाप बसलाय तो म्हणतो किम कर्मेती कय पत्र मोहित तत्ते कर्म प्रयोगशाले यज्ञात्म मोक्ष शिशुपात कर्म म्हणजे कवल अथवा अकर्म काय लक्षण असे विचारिता विचक्षण ठेवून ठेवले मग साधू संतांनी काय केलं याच्या आडवाटा होत्या ना सरळ केल्या
सूक्ष्म सूक्ष्म दुसरं केला राज्य भार ज्ञान मार्ग सूक्ष्म कर्म मार्ग दुसरं योग मार्ग कठीण आहे. योग मार्गाविषयी भगवद्गीतेच्या 12 अध्यायातील 5 श्लोक शोध कर्तव्य व्यक्ता शक्तिशील अव्यक्त आहे गतर दुःखन बिरवा. ओ भगवान म्हणतात अर्जुना, योग मार्ग कष्ट देणार आहे, क्लेश देणार आहे, दुःख देणार आहे, म्हणून तू त्या भांडणामध्ये योगाची आवाटा ते निघाले का सुगटा या दुःखाचा चिवराटा भागा आहे पावलाचे चले जे गोचरिया पडती खाली ते फोट बनवून पाले सोडणे. हो योग मार्ग यमलाचा थंडीमध्ये एका पार उभा राहा, शीत वेळावे, उष्ण पाहून राहावे, दृष्टीच्या असावे घरातून. मग म्हातारा बसऱ्या म्हाताऱ्याला जर लोखंडाचे फुटाले खायला दिले सगळे का बसऱ्या समजतो तुम्हाला पलटे नाही, ज्याचे शांगणोदात करून गेले किती किती 32 तू कसे गेले नवीन आले ते बी 32 गेले. कोणा डॉक्टरला दिले 32 किती झाले 396. हॅलो बरेचसे श्लोक आहेत, बरेचसे ओव्ये आहेत, बरेचसे प्रमाणे आहेत. थोडक्यात आपल्याला शिवासन करायचे म्हणून ज्ञान मार्ग सूक्ष्म, कर्म मार्ग पुस्तक आहे, योग मार्ग कठीण आहे, भक्तिपंथ बहु सोपा. म्हणून तुम्ही काय करा, या भक्ती मार्गामध्ये नवविधा भक्ती सांगितली. सर्वनाम कीर्तन विष्णू स्मरण पाद श्रवण वाचन वंदन दाशक सत्यमात्म. पण या सर्व भक्ती कठीण आहे. या सर्वांमध्ये सोपी भक्ती जर कोणती असेल तर ती श्रवण भक्ती नामचिंतन आहे. अभंगाच्या पहिल्याची नामच कीर्तन साधना पैसे, नामच कीर्तन साधना पैसे, नामच कीर्तन साधना पैसे, नामच कीर्तन साधना पैसे. साधन पुरुष पहिले युगामध्ये फक्त नामचित्र सांगितलंय. जप तप अनुष्ठान सांगितलेलं. जप तप अनुष्ठान व्रत कासे या कर्मी तीर्थ व्रत यम नियम न लगे वाराणसी मार्ग. केशव माधव अच्युत वदता होय पातक हरले ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव. कुठे जायची गरज नाही, कुठे जायची गरज नाही. तुम्ही काय करा, जिथं असं तिथं नामचंद्र करा. कधीच घर सोड नका. कोणा लिवामध्ये, कोणा दिवाला नाही, कोणा सामाजिक कार्य नाही, कोणा धार्मिक कार्य नाही, सप्ताह नाही, एकादशी नाही, भजन नाही, कीर्तन नाही. सप्ताह कथा पडणार, कथा पडली की आम्हाला खबर पडली आपल्याला काय असं बरं काही सगळं सोनी करायचं. म्हणून हरिवंश पुराणातला श्लोक आहे. 3 वेळा सांगतात श्रीवार हरेर नाम हरेर नाम केवळ कलो नाचते हो गते गण्यता.
कारण का कलियुगामध्ये दुसरं साधन नाही 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 हे वाट सांगा. 4 युग आहेत. कृतयुगामध्ये ध्यान धारणा उद्धाराचं साधन होतं. त्रेतायुगामध्ये यज्ञ यागाचे कर्म करणं उद्धाराचं साधन. द्वापार युगामध्ये परिपर्याय पूजापाठ उद्धाराचं साधन होतं. आणि कलियुगामध्ये कलवतात आणि कीर्तन प्रीती अध्याय विष्णू तो मखे द्वापार परिचय कलवतात हे कीर्तन म्हणून सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नाम म्हणून तुम्ही फक्त नाम संत करा दुसरं काय करू नाम संकीर्तन साधन हरिवंश पराम हरिनाम कीर्तन हरिविन सौजन्य मम काय तया नारा लादले वैकुंठ जोडले लकडे जोडले काय जाऊ नका पंढरपूर नका जाऊ आळंदी नका जाऊ देऊ काही काही लोकांचा असा भ्रम आहे पंढरपूरला आपण गेलो चंद्रभागे स्नान केलं आपले पाप चंद्रभागे स्नान कुठं मागे बरोबर कोणी कोणी काय म्हणतात सेना माणूस काय म्हणतात जन्माशी बोली पळाली पंढरी नाचा माधवरी देवापुरी चंद्रभागे तेरी करा तुम्ही स्नान घ्याचे दर्शन पण तुमचं अंतःकरण जर शुद्ध नसेल चंद्रभागे स्नान करून उपयोग म्हणून संकल्पाची पापे न जाते तीर्थांची बापे तीर्थांची बापे म्हणून संकल्पाची पापे न जाते. तुम्ही फक्त 12 महिना एक शहराला पंढरपूरला मशी 12 महिने जगते चंद्रबाबू एकदा जाताना आपण 12 महिने म्हशी 12 महिने जगते पंढरपूरला म्हशी सांगितलं नाम संकीर्तन साधन पुस्तके जडतील पापे जडतील पापे 1-2 महिन्याचे जडतील पापे निवडणूक पुरते निवडणूकच्या पिरियडमध्ये आमच्या गावचं झालं तुमच्याकडचं मला काय माहिती आमच्या गावच्या बाहेर एक खडे खडे याला कोणी येतील पार्टी याला कोणी येतील पार्टी याला कोणी येतील आमदारकीचं इलेक्शन अपक्ष निवडणूकच्या पिरियडमध्ये नुसतं बोकलेली याला काय पिला तरी खायची दिली होती का बरं ते सर्व बेवडे राहतात ते बेवडे कारण का त्यांना चव समजत नाही ते पेलेलं राहतं कसं ते खायमध्ये राहतं एक बेवडे जेवता त्याची टोपी पडली पाहिजे सुटलं का सुटत आहे देवाचं देवता सुटलं मग बेवड्याची टोपी पडली तर टोपी कुसकराच्या भाजीमध्ये पहिले बरं का एवढ्या लिंबऱ्या टाका मला काय सांगायचं जडतील पापी जन्मांतराची पाप जाण्याची क्षमता फक्त नामचंद्रामध्ये कुठे जाऊ नका घरी बसल्या काय करा मग नलपती सायात जाणीवनंतर सुखी तुगराना वनांतर जावे नलगती सायास नलगती कारण का नामशब्द केव्हाही घ्या कसे घ्या कुठे घ्या कधी घ्या केव्हाही घ्या हाड वेळ नाम उच्चारित नाही पक्ष पाहिजे होतं नामाच्या चिंतने प्रगट पसारा असाल ते करा जिथे असाल तिथे करा व करता घ्या कथाचं गाडा भरता घ्या पाकिट टाकता घ्या हो लिंता घ्या पण लिंता बाय म्हणत नाही आणि पाठ बट्या गावाचे खाण्याची मराठी तशी त्याच्या कर्ज झाला आमक्याची पोरगी पडली गेली दमक्याच्या मुलाचं लग्नाचं बदल नाही त्याच्यावर एवढं कर्ज झालं सुटणार नाही तू पण टाकतो आता मी बी घरच्या सदैव शेतकरी बरं निघणारे बाया पहा तुम्ही इकडून जेव्हा शेतात घेऊन जावा ना
आपले बैल पुढे राहतात त्या मागे राहतात शेतामध्ये सर्व एका दोरीमध्ये राहतात एक बी पुढे गेली एक बी मागे राहणार जसे मुंग्याच्या रेखात एखादी बाई जर पुढे गेली मागच्या वेळी त्याला जरूर मागे बाई तुला कसं आहे सर्व काही एक्स्ट्रा पडणार त्याला पुढे काढलं पुढे जाताना आपली बाई पुढे त्या मागे राहतात तिकडे राहताना आपली बाई मागे आणि त्या शेती चॅनल काढायला माझ्या पुण्याचा वेगळा अर्थ काढू नका वासरू काय जर व्हायली वासरू गोट्यामध्ये बांधले जातात तिकडून आता काय कशी येते मग सगळ्यांच्या पुढे काढण्यामध्ये पुढे राहते मला एक म्हणायचं केवळ काळ वेळ नाम उच्चार कसं आहे घ्या आवड नसला तरी ताल नसला तरी शिवड नसला तरी संगीत विशारद नसला तरी कोबरा का म्हणतात नाही जरूर तुझं मधुर उत्तर तिथला सुसर नाही तयावे ना फुकेला येईल तैसा बोल रामकृष्ण येईल तैसा बोल रामकृष्ण एका माणसाला 12 पोरं होते किती पोरं झाले 12 पण पाणी पाहिजे तो खरा गेलो मी कीर्तनाला तो 12 पोरांचा भाव बाकीचं पीठ मोडत होता काय राम काय पाणी 12 पोरं आहे ना म्हणे बाबा मग धल्ली पडत गेले मोठ्याच्या शोंगाच्या बाळणपणाला असे कोणा गेलो मग 8 दिवस झाले म्हणजे का आता कुठे गेली दुसऱ्याच्या बाळणपणाला अजून 8 दिवस गेले आता कुठे गेली तिसऱ्याच्या बाळणपणाला म्हणजे मासे 12 झाले की पुन्हा पहिलेच दुसऱ्यांदा येतं म्हणलं कुठे मात्र टाइम मलाच 12 मिनिट भाकरी टाकायला लागतात वर झाले बाळण पाणी पाहिजे तो करा किंवा या कसं घ्या कुठे घ्या कधी घ्या बरंचसं चिंतन आपल्याला पुढे झाल्याचे नक्की साहेब झाल्यानंतर शिकेतो घरा जरा त्याला पाहते आता मला एक सांगा आपल्याला एक गवताची गणली पेटवायची त्याला अक्कड किती लागते 10 पेट्रोल झाले तरी 100 पेट्रोल तरी अख्खं गाव पेटवायचं आहे गव्हर्नमेंट पेट्रोल बिल्डिंग आहे तुम्ही 10 5 85 लांब गावला चौकट पेट्रोल परत आमदार असतात आता तिथे चौपटपट्टी सर्व इंद्रनगर चोपडा आजूबाजूला कोणाकोणा पाय काढल्या काढ्या लस भरण्या काढ्या कोणा कूळ जवळ आग लागायला राहिले डायरेक्ट खालच्या गलीपर्यंत काही राहिले सपाट आटले शामच्या काळी येईपर्यंत वांचे गुरुवरे नव्हतं शिंका दृष्टांत सांगले एका खेडेगावामध्ये एक पाहुणा आला म्हणून आता तो शहरातला पाहुणा होता दिवाळीचा सण आता तो शहरातला पाहुणा असल्यामुळे खेड्यातली दिवाळी त्याने पाहिली खेडेगावामध्ये समयच्या भाषा पंथी होते पंथी आता त्यांनी तर पंथ काय पाहिलं नाही दोन मामाचे काय पानगडे शिवाटे वाद करते आता आज साजरा होता बघा तो काही आज त्याला साजरा होता ना मामा भेटत नाही जुना साजरा होतो आणि जवळ बघतो एक सामान्य गोष्ट बरं मी सूर्याचं पिलं म्हणजे कशाची पिलं सूर्याचं पिल्लू खास दिवाळीचे आकर्षण भेटीसाठी आमच्या दिवाळी आले आता खेड्यातले दिवाळी म्हणजे वेगळ्या फटाकडा सुंदऱ्या सर्वपस दोन काही नाही दोन आता तो जेवढा शिकेल तेवढा आणि तो अमारे हा कायदा पडतो कोणाला आहे आपल्याला मुसलमानांना कायदा आहे का और त्यांचे हम 5 तो हमारे 25 उनके 16 तो बेचेंगे क्या उनके 17 तो बेचेंगे 15 उनके 20 बेचेंगे 35 हो एक बाईक चालली एस मध्ये आपले 15 आहे फोर ग्रुप चला नाना के बाजू में अशला सोनार के बाजू में 70 पंडित के बाजू में अब्दुल पेटी मास्टर के बाजू में चला हिंदू महाराज के बाजू में रचिया नाना के बाजू में अप्सरा अम्मा के बाजू में असं करत करत 15 पोरं बसवले 8 के कंडक्टर ले चालला असेल ना किती पाहिजे तिकीट 16 द्या 16 असं का बरं हे सर्व आहेत ना लहान आहेत म्हणे आणि आम्हाला अर्ध आहे म्हणे आता कुठे वेगळं ते 30 असते करते कोणी त्याचं त्यावर शेवटी रामा ते बँक ऑफ बडोदा तेच करते सेंट्रल बँक तेच करते एस टी बैठकले कीर्तनले
अरे देवपूजा सुद्धा पैसे कडे झाले माणसं इतका दलिंदर घेतला मन मागे काढणार आता तो यावर जाय पाठी म्हणजे येले पाठीला समजतो तो कहता मैंने अम्मा इतने बच्चे लेकर गाँव को चले बाकी का घर को छोड़ रहा था ओ साहब मैं इतने पागल होगा आज ऐसे ज्यादा बच्चे तो घर पर है क्यों गया कसे गया कुठे गया कधी गया मला काय म्हणायचं जगतील पापे जन्मान घ्यायचे त्या पाहुण्याने काय केलं तो म्हणजे असा मी बरंच करून आलो इंग्लंड फ्रान्स अमेरिका जापान सोन्याचं पिल्लू कुठे भेटलं म्हणजे एखादं सोन्याचे पिल्लू आपण घेऊन जाऊ मुंबईला आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी गेल्याच्या मागच्या दारी मोठी खैवड होती एक पिल्लू ठेवलं मग घरी फिरलं आता त्याला आग लागायला किती वर्ष लागणार आहे जोपर्यंत तो माघारी फिरतले जो खैवाड पेटले काही आगली शामच्या गाड्यातले तोपर्यंत झोपडपट्टी चकाचक आता सर्व लोक तोंड पडून रडायला लागले का पण माझ्या मेंढ्या गेल्या शिड्या गेल्या कोंबड्या गेल्या काही गेलं काही गेलं मापावणे रडायला जावे मेरे का तुम्ही का रडता तुम्ही जो शिड्याचे पिलू मला दिलं होतं ते मी जळून कष्ट झालं मूर्ख आता बोंबाला लेण बोंबलू नको तुम्ही लागले मेळे समोर शिराळे शिनामे केले जगताय नरक सायक गाबरी बांधारा सुखी होतो करा नाराय ताईचं बसवणे करा एक चित्त आवडी आनंद जर तुम्ही घर बसल्या खरोखर नामचिंतन करत असाल तर मला कुठे जायची गरज तू बैठकडे जाय नाही सोम्यानं सासूला बदलले काय छेड राहिले बरोबर पाव पडे बैठकले बाल बैठक माणसाचे बैठक पैसे बैठक आमच्या गावामध्ये डॉक्टर सुपर त्यातले कागद झाले बैठक मी महाराज आम्ही ना बैठकले जेवढ्या पाहिजे तेवढं तुम्ही कीर्तले बेदन म्हणजे कागद आहे तुम्ही बैठक काढली पाहिजे आम्हाला वारकरी सांगताय भगवान शंकरपासून चालत आलाय 8 वेळा दाखवले नाद गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा संस्कारा सांगितला येईल बैठक म्हणजे का रामदास स्वामी कोण होते तुकोबांचे शिष्य भरती होते का काही चौकी सोनी करा एक चित्त आहुली आनंद आता तुम्ही जरी इथे बसले कोणाचं चित्त घरी गेलं असेल कोणाचं शेतात गेलं असेल कोणी म्हणे माय घरून आलो पण कुलूप काय ताणून बसलं नाही घरी बसले जास्त मारते कुलपाला घरच्या एकाने तर माझं धोतरच पडलं का बरं का मी म्हणे मला झोप लागली झोपेत स्वप्न पडलं मुलीच्या लग्नाचा बस्ता पाडायला गेलो भाव ठरला फक्त पाडायचं बाकी होतं धोतर पकडून फाडायला लागला कुठे कीर्तना असे किती जन्म कीर्तन ऐकलं म्हणजे होता म्हणाले हा ही जोडी जोडी करा एक चित्त आवडी आनंद तळाला चित्त म्हणजे मन इतकं धावतं ना मोसमी वारे यायला कर्नाटकमधून 8 दिवस लागतात मुंबईला यायला 4 दिवस आपल्याकडे यायला 4 दिवस पण मन जाता येतात नलगी बिलकुल चंचल चपल जाता येतात मनात आवंत सर्वत्र मदन मत गजेंद्र ज्ञानाकुश समाभूती तस्य निश्चयते मना भगवान म्हणता अर्जुन देवा तू सांगते ते खरे माझं मन माझं ऐकत नाही चंचल मी मन कृष्ण परमाती पडलं तुला तशा निग्रह म्हणजे वायुरी वसतीस करून इतकं चंचल आहे माकड त्याला दारू पाडली अंगात भूत घुसलं शांत पडेल का भरकटशी सेवा पाहिजे तर ऋषिक दोषणम तन्मत त्या भूत संचार यथवा तत्व भविष्य एवढं मन येत होतो म्हणून त्याला तुम्ही काय करा ठाईचं पैसे करा एक चित्त आवडी आनंद हो त्यानंतर चरण आहे रामकृष्ण हरी विठ्ठल मंत्र सांगितला राम कृष्ण हरी राम म्हणजे काय जो योग्यांना देखील रममान करतो राम रमे ते रमा व्याकरण
जाणकार श्रोते तुम्ही म्हणून सांगतो बरं. राम रमेती रमा योग्यानं देखील रममाण करते. कृष्ण म्हणजे काय? चित्ताचं आकर्षण करतो. चित्त चोरी आले नंदाच्या नंद. कृष्ण येते कृष्णा. हरी म्हणजे काय? चित्ताचं हरण करतो. गुरु हरती ती हरी. रामकृष्ण हरी विठ्ठल. विठ्ठल शब्दामध्ये ब्रह्म विष्णू महेश तिघांची भक्ती. मी म्हणजे विधाता, तो म्हणजे निळकंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत. विकारो विधाताय ढकारो नीलकंठा लकारो लक्ष्मीकांत. विठ्ठल नामाभिनेते रामकृष्ण आणि विठ्ठल केशव. केशव म्हणते माझ्या स्वरूपे. अनंत गुणाच्या ते म्हणून हे तर आपला बी नावे जातात. उकळल्या बारक्या सुकल्या शेंबड्या. आपल्या नावाला काहीच तथ्य नाही. कारण का? आपले नाव म्हणजे महाराष्ट्राचा नंबर नियमेचे 1267 जळगाव धुळे. आपल्या नावात काही तथ्य नाही. भगवंताचे जे नाव आहे त्याने काहीतरी कार्य केलं म्हणून त्याला ते नाव पडलं. श्री अनंता मधुसूदन पर्ण म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व. हा मंत्र का सांगितला? उघडा मंत्र काही कानमध्ये फुकतात. तुका म्हणे आम्ही न हो फुटफुटीचे माणूस जेव्हा लागल त्याच्या कानाची फुटफुट असते बघा. तसे बाकीचे मंत्र आमचं उघड आहे. केव्हा घ्या कुठे घ्या का त्याचा गाडा करता घ्या. चिड्या येता घ्या. भानगड करता घ्या. वयात ना कीर्तन काही वाजता लाभ पडले असले त्या वाजता आपल्याकडे घेतला काय आणि आप दोनच पाहिजे मागणी उद्या अर्धा गाव जमा केले. एक तास विचार पण डबल बाय काही येते तर ते लाभ घ्या. आता 2 बाया होत्या. एक मोठ्यानं एक काढली शेवट तू इथले दस तू इथले असं करतात. ती वडील ना 500 जण खाली पडली. गडानं हात उठवून काढली. ते काय 4 गाव डॉक्टर कुशा होता. खडके होता तो. मला फाउंडेशनला बांधले. डॉक्टर म्हणजे का 5,000 रुपये लागतात पण हात तोडून शिवलं असं आहे का? त्या पत्नीला माणूस नाही भाऊ डॉक्टर 10,000 पण पूर्ण शेवटावले. पुढे चालत आहे. उघडा मंत्र जाणं. आता बाकीचे मंत्र ना कोणाला सांगा अन्न सांगितलं. तो मंत्र म्हणत असताना आंघोळ करायला लागतं. शिक्षित लागतं. अशा मंत्राला सर्वच का आवडतं पण आपला मंत्र तसं नाही. ज्ञानोदर काय म्हणतात? अशोची या जपू नये आणि कांती ऐकू नये. अशा मंत्राचे जग पिये ऐसा मंत्र राजन नारायण 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 म्हणकार असं सोपांचं मंत्र. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व. आता ज्याचं मनन केल्याने आपल्याला तारून येतो त्याला काय म्हणतात? मंत्र. मनात राहते तस्मात मंत्र प्रकृती पुराणातला श्लोक. तुका म्हणे पावावया प्रेमकार नाम मंत्र सार भाविकाशी. तुका बरं म्हणता मंत्र दिला राम कृष्ण. ह्या माझा मंत्र दिलाय तो का तसं नाही.
विठ्ठल विठ्ठल मंत्र शोभा करी पापा निर्मूळ मंत्र जपावा सर्व यावेन अनेक आस्थापित साधन वाहतसे आणि तुकाराम एवढं सोपं साधन सोडून मी प्रत्येकाला पटकलो. मला पांडुरंगाची शपथ आहे. मुलगा शाळेमध्ये गेला, मास्तर रागावले, अरे बाळा 4 दिवस गेले रात्र कामाला, तब्येत बरोबर नव्हती. गुरुजी मोठं बोलतो बघा, गुरुजी माझ्या आईची शपथ आहे. घरी आला, का रे गुरुजी काही बोलले का तुला? काहीच बोलले नाही. मोठं बोलतो का? नाही, विद्येची शपथ है. मैं किताब पे हाथ रखकर कसम खाता हूँ, जो भी कुछ कहूँगा सच कहूँगा, सच के अलावा खोटं बोलल्याशिवाय राहूंगा. कायदा फक्त कधी करता सगळं पैशावाला करता कायदा. पोलीस काय जातं, वकील काय जातं, जज काय जातं, मंत्री काय जातं, अमित शाह तडीपार, राज्य तडीपार. आठवत होते कोणत्या नगरात मध्ये कायदा गरीबसाठी. मला काही एकच म्हणायचे, एकदा विनोद करून सांगतो 2 मिनिटात. अशी होती स्वर्ग नरक. काय होतं? स्वर्ग नरक. या नरकात सर्व दाण होते. पोलीस, वकील, तुमचे PSI, SP, कलेक्टर, प्रांत शिव, आमदार, खासदार, मंत्री, प्रधानमंत्री, कॅबिनेट मंत्री, राष्ट्रपती सर्व कुठे होते? नरकात. पोलीस यांनी भेटतो घुसले स्वर्गामध्ये. झाले आले बांधवी म्हणजे स्वर्गात. म्हणजे आम्ही तक्रार करू, कोणाकडे करू? वरती जाऊ आम्ही. अरे कोणाकडे जाणार? वकिलाकडे. सर्व वकील आमच्या नरकात. आम्ही पोलिसांकडे, पोलीस कडे सर्व नरकात. खासदारकडे जाऊ, जजकडे जाऊ, अरे सर्व आमच्या नरकात आहेत. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व का यावे नसता अनेक पे साधन वाहत शान विठोबाची शपथ घेऊन सांगतो. कारण का अनेक मार्ग आहे. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी आसन शयन श्वसन प्राणनिरोधन मनोजय हटणं पेक्षे मार्ग आहे. पण तुका म्हणे सोते आहे सर्व. तुका म्हणे सोते आहे Shana
बंद कर बरं.